तर मित्रांनो, तुम्ही कसे आहात? आज 26 जानेवारी आहे. तर मी ब्लॉग काढण्याऐवजी भाषण करणार आहे. तर बघा मित्रांनो, आता माझं भाषण आहे. तुम्ही ऐकून घ्या शांतपणाने. माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय देश बांधवांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना माहिती आहे की आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन 1950 मध्ये आपले संविधान लागू झाले आणि भारत एक पूर्ण प्रजासत्ताक बनला. या दिवशी आपण आपल्या देशासाठी आपले संविधान स्वीकारले आणि लोकशाहीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. आपले संविधान आपल्या स्वातंत्र्य, समानता आणि न्यायाचा पाया देतो. ते आपल्याला आठवण करून देते की आपण सर्व नागरिकांनी आपल्या हक्कांचा आदर केला पाहिजे आणि आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. हा दिवस आपल्याला देखील शिकवतो की आपल्या स्वातंत्र्याचे आणि लोकशाही रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण आपला देश समृद्ध, सुरक्षित आणि मजबूत बनवण्यासाठी योगदान दिले पाहिजे. शेवटी मला एवढेच म्हणायचे आहे की देशभक्ती म्हणजे फक्त उत्सव साजरा करणे नाही, तर देशासाठी काहीतरी करणे पाहिजे. माझे एवढे 2 शब्द संपवू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.